ऑलराउंडर के हैसियत से मैदान के अंदर प्रथमेश। तो मोहा टीम को एक जबरदस्त टारगेट सेट करना होगा। यहाँ पे 45 या 50 4 ओवर में टारगेट सेट करेगी मोहा टीम, तो कहीं जाकर ये टीम ये मुकाबला काफी हद तक कांटे का हौज बन सकता है। लेकिन पहले गेंद पर बैट किया था और गेंद बाहर निकलती हुई विकेट कीपर को कलेक्ट नहीं हुई और एक रन चुराई। अंपायर का इशारा आना बाकी बैटकट है, बाइज है, लेग बाइज है, तो अतिरिक्त रन संख्या में बढ़ोतरी। तर अमर म्हात्रे साहेबांकडनं एक सुवर्ण संधी आहे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी। प्रत्येक हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार आणि हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 1000 रुपये बक्षीस आलंय अमर साहेबांकडनं। तो अमर पाटिल ने अपना टीम, अमर म्हात्रे साहब ने ये टीम अपना खुला किया है। तो ऐसे होते हैं क्रिकेट की चाहत मैदान के अंदर। अमर पाटिल नामक का ये टीम, तो दूसरी गेंद प्रथमेश की और ये दे धक्का, गेंद से दी लंब ऑन की मिड ऑन के ऊपर से 6 रन के लिए। यहां से हमें दिखाई दिया पैर लगा फील्डर का बाउंड्री लाइंस को। यही फायदा होता है जो कपड़ा बिछा है बाउंड्री लाइन पर, अगर कहां से भी धन्यवाद डीजे मास्टर। तो अमर म्हात्रे ने यह टीम खुला किया इस खिलाड़ियों के लिए। तो आयोजन करते हुए का आयोजन अभी हमने देखा है कि पट्टी लगाए व्हाइट कलर की। एक विकास ठाकूर साहेबांनी जो मगाशीचा सामना जिंकला होता मोहा संघानं दुसऱ्या फेरीतला, त्या सामने जिंकल्यामुळे तब्बल विकास ठाकूर साहेबांकडे तब्बल 2000 रुपये बक्षीस आलंय दिगंबर सर। तो इस ओवर की 3 गेंदें डाल चुके हैं प्रथमेश के ऊपर। मोहा टीम ने कड़ा हमला किया है, हर एक गेंद के ऊपर छक्के और चौकों की मोहर लगाना चाहते, काफी हद तक सफल भी हुए। एक छक्का दाग चुके मिड ऑन के ऊपर से, ये देखे ब्लॉक होल में डाले एक गेंद, फील्डर साथ नहीं दे रहे प्रथमेश को और चित्ती की चपलाई से 1 रन चुराए। टोटल स्कोर कार्ड 1 रन से हिला है, तो टोटल स्कोर हुआ है बिना किसी विकेट को ये डबल फिगर में जाता हुआ 10 पर पहुंचा है। तो प्रतीश पाटिल यहाँ भी हमारे स्कोर, अनिश पाटिल यहाँ पर स्कोर राइटिंग करे और हमें बार बार बता रहे। और लेग स्टिक के बाहर से गेंद अंपायर मयूर पाटिल यहाँ पर मुड़े हैं, तो यकीनन ये वाइड गेंद अतिरिक्त रन संख्या में बढ़ोतरी। टोटल स्कोर 1 रन के मुजाफा हुआ है, 11 पर पहुंचा है। तो लय और लाइन पकड़नी होगी प्रथमेश को, ऐसे लाइन से भटकोगे तो भाई इस श्रृंखला से हाथ धोना पड़ेगा। तेज गेंदबाज है, कभी वेरिएशन भी अपने गेंदबाजी में लाते हैं, कभी आउट स्विंग भी करते हैं। तो ये देखिए आउट स्विंग की गेंद, जैसे ही आउट स्विंग हल्का सा अपील भी हुआ है, अंपायर पर टूट पड़े सभी खिलाड़ी अपील की नजर से, लेकिन अंपायर अपनी जगह पर कायम है और नॉट आउट करार दिया। तो डॉट गेंद का नजारा, विकेट कीपर के दस्तानों में गेंद। इस ओवर की आखिरी गेंद, तो अभी तक 5 गेंदें डाल चुके हैं। पहले गेंद के ऊपर लेग बाइज करना है था, दूसरी गेंद के ऊपर करारा पहाड़ किया था, छक्का आ चुका था। अच्छा आईवा कैच बाहर, चलो करा। तो साले के साहब की ओर से एक अनोखा इनाम आया है जो कि आईवा कैच कहते हैं उसे। अगर दर्शकों ने किसी भी दर्शकों ने बाहर कैच पकड़ा तो 100 रुपए के नाम हर एक आईवा कैच के लिए। तो दोस्तों आपके लिए यहाँ पर साइनत साहब ने टीम खुला किया है। तो पहला ओवर मैंडेटरी पावर का खत्म हो चुका है। इस मैंडेटरी पावर में मोहा टीम ने टोटल 15 रन बटोरे हैं। तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर, जैसे बंगारपाड़ा टीम के सामने लड़खड़ाई थी इस मोहा टीम की बल्लेबाजी, लेकिन यहाँ कर खुल की बल्लेबाजी करने का फैसला किया और काफी हद तक मोहा टीम असरमंद साबित हो चुके हैं इस मैदान के ऊपर। पहले ओवर वो भी प्रथमेश कोहली की, जिसमें बड़े बड़े दिग्गज असफल होते हैं, लेकिन मोहा टीम ने मुंह तोड़ जवाब दिया प्रथमेश कोहली को और पिटाई की 15 रन बटोरे पहले ओवर में। चलते हैं दूसरी ओवर की तरगर एंड से गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए गेंदबाज अजित कोहली। तो
जहां तक मैं 40 और 45 का टारगेट सेट करने की बात की तो लेकिन इस औसत से चले मोहा टीम तो 50 या 60 रन इस स्कोर गार्ड पर लगा सकते हैं और आने वाले समय में गणेशपुरी टीम को दिक्कत हो सकती है चेस करने के लिए। हवा भी गिर चुकी है और मिड विकेट के ऊपर से खेली हुई गेंद दूसरी रन की कोशिश और कामयाब कोशिश। पहली गेंद पर दूसरी ओवर की पहली गेंद पर 2 रन चुराए। रनिंग बिटवीन जहां तक देखे मोहा टीम की काफी हद तक अच्छी है। अपना कॉलिंग जो है स्ट्राइक रोटेट करना अच्छी तरह जानते हैं। इसी की बदौलत 2 रन आसानी से पूरे के मोहा टीम ने। टोटल स्कोर कार्ड 17 पर जा पहुंचा है। दूसरी ओवर प्रोग्रेसिव हो रहा है। दूसरी ओवर की दूसरी गेंद और ये देखे एक बल्ले का बाहरी एज विकेट की कबर के दस्तानों में पहला विकेट का पतन मोहा टीम। इसके आगे जो मैच होने चला है बहुत रोमांचकारी मैच होगा सावला और धारावा के बीच में। माफ कीजिए सावला और धारावा के बीच में। तो दर्शक चाहेंगे इस मैच को देखने के लिए और दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम चारों और लगभग 20-25 हजार दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं इस मैदान के ऊपर। चलते मैदान के अंदर फिर से गेंदबाज एक लय और लाइन से गेंदबाजी करते हुए देखिए एक्स्ट्रा कवर में खेली हुई गेंद और कारपेट के सहारे खेली हुई गेंद जैसे फील्डर गेंद तक जब तक पहुंचे 1 रन आसानी से पूरी की दोनों बल्लेबाज ने। टोटल स्कोर 1 रन से आगे जा पहुंचा 18 पर पहुंचा है। तो बल्लेबाज में इस बल्लेबाज में क्षमता अगर बॉडी लैंग्वेज देखे तो रास्ते पर छगे जा सकते हैं। जैसे गेंद को भाग लिया बल्ला घुमाया मिड विकेट के क्षेत्र में धनधनाता हुआ चौवा डीजे मास्टर। धन्यवाद डीजे मास्टर। इस बल्लेबाज की बॉडी लैंग्वेज देखे तो पहले मैच में बहुत दौड़ चुका है बल्लेबाज। मयूर कुंभार ने कहा था बल्लेबाज की बॉडी कितनी और दौड़ता कितना है तो इसको कहते हैं फिटनेस और क्रिकेट के प्रति लगाव जज्बा होना चाहिए। वो जज्बा इस बल्लेबाज के अंदर है। अपने बॉडी को पूरा इस्तेमाल करते हुए ताकत का इस्तेमाल करते हुए अभी चौवा दागा है। तो आगे मोहा टीम इसके बल्ले से छगे और चौवे देखना पसंद करेंगे सभी दर्शक। तो चलते हैं मैदान के अंदर दूसरा मिडाल के क्षेत्र में आसान कैच लपका और बल्लेबाज के पारी का अंत। लीजिए धन्यवाद डीजे मास्टर। उलवा ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य रामनाथ कोळी साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांनाही मी आयोजकांच्या वतीने प्रार्थना करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे रामनाथ कोळी साहेब। तो जहां तक बल्लेबाज घातक साबित हो सकता था विस्फोटक बल्लेबाजी जहां तक शुरू की थी बैक टू बैक 2 चौवे दागे थे। माफ कीजिए 2 चौवे दाग कर आउट हो चुका लखन नामक का विस्फोटक बल्लेबाज मोहा टीम के खेमे में। अगला बल्लेबाज अजय कोळी वो जोर से दिया है दे धक्का। ये होनी चाहिए जज्बा और ये होनी चाहिए बात डीजे मास्टर। तो यहाँ पर 2 ओवर खत्म हो चुके हैं। तो चलते मैदान के अंदर 2 ओवर के बाद टोटल स्कोर बना है 28। 2 षटकानंतर 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत।
बघायचं येणारी आणखी या सामन्याच्या पूर्वार्धामधील 2 षटकं आणि आपणासमोर पुन्हा एकदा येतोय माझा मराठीत लाडका समालोचक भरनुके सर. धन्यवाद दिगंबर सर. जिथं तिसऱ्या फेरीतला मात्र इथे सामना रंगतोय तर विठ्ठल रखमाई गणेशपुरी विपक्ष महेश स्मृती मोहा या 2 मातृभूत संघांमध्ये. तर पूर्वार्धामध्ये खेळत असताना मोहा संघानं आतापर्यंत 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावांपर्यंत जाऊन पोहोचलंय. 2 बाद 28 मात्र धावांची मात्र स्थिती आहे आतापर्यंत मोहा संघाचा विचार केला तर. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. त्यात एक कोहली राईट मध्ये विकेट. इथे माझ्या एक वाजता लाईन घ्यायचा प्रयत्न केला जातोय मात्र पंच मात्र इथे अपील करता. पंचाचा इशारा फलंदाज बाद. तर निश्चितच मागाशीचा जो सामना जो सुपर ठरला होता अजय कोहली मात्र तो मात्र आता पूर्णपणे शून्यावर बाद होत आहे. एक चांगली सुरुवात करून देते गोलंदाज प्रतीक कोहली. पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच विकेट प्राप्त करतोय तर नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. स्वप्नील कोहली असणार स्ट्राईकला फलंदाज तर नॉन स्ट्राईकला असणे मात्र अनिकेत कोहली वैयक्तिक 1 या धावांचं मात्र योगदान देतोय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन टेपले. ते तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 3 गडी बाद 28 या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. राईट मध्ये विकेट. चांगला चेंडू एक्स्ट्रा कॉलचा टोकन चेंडू फिरकावून दिला होता. क्षेत्रसिंग देखताही न नव्हता. सिंगल एकच धाव पाहायला मिळत आहे. सोरेगाव इथं क्षेत्रसिंग पाहायला मिळाला होता आणि एका धावेनिशी मात्र संघ जाऊन टेपलाय. तब्बल 29 या धावसंख्येवर 29 धावा मात्र इथे जमा झाल्या. ज्याच्या पूर्वार्धामध्ये खेळत असताना मोहा संघ 3 बाद 29. गोलंदाज पण एकदा सज्ज होत आहे प्रतीक कोहली. तर आपण विचार केला स्वप्नील कोहली वैयक्तिक 1 या धावांचं मात्र आपल्या संघासाठी योगदान देतोय तर अनिकेत कोहली सुद्धा वैयक्तिक 1 या धावांचं मात्र योगदान देतोय. क्षेत्ररक्षक एकदा थोडस वारंवार बदलाव करताना तिसऱ्या षटकातला मात्र दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे प्रतीक कोहली. इथे मात्र मोठा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावतोय. शॉर्ट मिनिटच्या दिशेने मात्र झेल पकवतोय आणि फलंदाज मात्र इथे बाद होत आहे. एकोणतीसच्या धावसंख्येवर माझा 4था गडी बाद होत आहे. हा मोहा संघाचा अनिकेत कोहली याच्या रूपानं वैयक्तिक 1 या धावांचं मात्र योगदान देऊन हा फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती सागर कोहली. तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. या तिसऱ्या षटकातला 29 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. समोर असणे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर असणे मात्र स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील कोहली. इथे मात्र चांगला चेंडू नक्कीचा चेंडू टोलून दिला होता. शॉट एक्स्ट्रा गोलच्या दिशेने मात्र एकच धाव इथे पाहायला मिळतं. सोने कमाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या एका धावेच्या माहितीने मात्र संघ जाऊन टेपलाय. तब्बल 30 या धावसंख्येवर 30 धावा मात्र इथे जमा झाल्यात. आतापर्यंत विचार केला 4 बाद 30 अशी स्थिती निर्माण झाली. मोहा संघाचे प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. विठ्ठल रखमाई गणेशपुरी विपक्ष महेश स्मृती मोहा या 2 मातृभूत संघांमध्ये सुपर 8चा सामना. इथे मात्र गलीच्या दिशेने मात्र सुरेख मिळतात. क्षेत्ररक्षक मात्र फलंदाज मात्र इथे बाद होत आहे. धन्यवाद विजय मास्टर. तर इथे निवेदन आलंय की उदय पाटील तुर्भे यांच्याकडनं मोहा संघासाठी एक खुशखबर आहे. प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उदय पाटील तुर्भे. बर्नुके सर कंटिन्यू. निश्चितच आपण विचार केला तर या षटकातला 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपल्याने धावसंख्या मात्र जाऊन ठेपले 30 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज जाते प्रितेश कोहली याच्या माध्यमातून नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. सुरेख फैदोची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली होती कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेश कोहली या गोलंदाजानं. दुसऱ्या षटकामध्ये अजित कोहली यानं 13 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक कोहली या गोलंदाजानं पूर्णपणे कमबॅक केलंय आपल्या सामन्यामध्ये. या षटकातला मात्र शेवटचा चेंडू असणार. तिसऱ्या षटकातला समोर असणार फलंदाज प्रितेश कोहली.
इथे मात्र मोठा फटका सेनेचा फटका क्षेत्ररक्षक तीन सोडे पाहिजे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता अजित कोहली याच्या माध्यमातून आणि तिसऱ्या षटकाचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये खेळत असताना मोहास संघ मात्र 5-31 या धावासंख्येवर मात्र जाऊन पोहोचलाय. तर ज्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करतोय हा विठ्ठल रखमाई गणेशपुरी संघ. फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीक कोहली या गोलंदाजानं आणि 3 महत्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी प्राप्त केली आहे. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांवर जाऊन पोहोचलाय हा महेश मोदे मोहास संघ. पूर्वार्धामध्ये खेळत असताना शेवटचं षटक खेळून येते गोलंदाज मात्र कुमार कोहली असणार आहे. राईट मोद विकेटचा मारा समोर मात्र फलंदाज प्रितेश कोहली वैयक्तिक 1 या धावांचा आपल्या संघासाठी मात्र योगदान देतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज होते राईट मोद विकेट. इथे मात्र गवर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चेंडू जाते डिफ्थानच्या दिशेने शेतीचे तैनात होते मात्र चेंडू जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. तर या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन ठेपले 35 या धावसंख्येवर 5-35 धावांवर जाऊन पोहोचले हा मोहास संघ. प्रितेश कोहली एका चौकारच्या मैदानात आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान देतोय तर स्वप्नील कोहली वैयक्तिक 2 या धावांचं योगदान देतोय. पहिल्या चेंडूवर मात्र इथे चौकार लगावतोय कुमार कोहलीच्या गोलंदाजावर चौकार लावतोय फलंदाज प्रितेश कोहली. इथे मात्र एक लाईन घेण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट आणि चेंडूवरचं काही समीकरण जुळत नाही. यष्टीरेषक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि अशा प्रकारे मात्र पहिला नेता चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज कुमार कोहली. चौकार मारल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये आपल्या षटकामध्ये तिसरा चेंडू. इथे बोलत चेंडू जात आहे थर्ड मॅचच्या दिशेने दुसरा चौकार पाहायला मिळते प्रितेश कोहली याच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे मास्टर. त्याची जर आपण पाहायला गेल्या दिगंबर सर तर शक्तीपेक्षा मात्र युक्तीचं मात्र इथं बळ दाखवते हा फलंदाज प्रितेश कोहली. इथे मात्र फुलटॉस पहिला चेंडू होता नक्कीच चेंडूचा केसा फाईनली किंवा लॉंग लेच्या दिशेने लगावला होता नक्कीच चौकार किंवा षटकासाठी गेला असता मात्र इथं पूर्णपणे फलंदाज हुकतोय चुकतोय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन टेबले 39च्या घरामध्ये 39 धावांपर्यंत जाऊन पोहोचले हा मोहास संघ. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत विचार केला तर या शेवटच्या षटकातला 4 चेंडूचा खेळ संपलाय 5वा चेंडू. इथे मात्र चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज मात्र प्रितेश कोहलीच्या विकेटचं बदल. धन्यवाद मास्टर. आणि इथे आमच्या रयत शिक्षण संस्थेमधील एक धडाडीचे आणि आदर्श शिक्षक सालुंके सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर सालुंके सरांना सरांचं थोड्या नंतर स्वागत देखील होणार आहे. परत घेऊन चलतो भरणुके सरांना. निश्चितच या षटकातला शेवटचा चेंडू पूर्वार्धामधला. इथे मात्र मोठा फटका लावण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतो की खराब चेंडूचा 1 धावेने मात्र इथे वाढ होते. संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवलाय ते 40च्या घरामध्ये. किती बॉल झालं या षटकातला मात्र आतापर्यंत शेवटचा चेंडू असताना या पूर्वार्धामधला आतापर्यंत विचार केला या पूर्वार्धामध्ये खेळत असताना मोहास संघ मात्र 6 बाद 40 धावांपर्यंत
जाऊन पोहोचलाय. या कुमार कोहलीच्या षटकातला मात्र शेवटचा चेंडू, इथं पूर्वार्धामधला शेवटचा चेंडू, समोर असले मात्र फलंदाज मनोज कोहली. इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे रनआउटची मात्र इथे अपील केली जातं आणि पंचाचं मात्र अपील उचलून धरले आणि फलंदाज मात्र इथे बाद होत आहे. पंचाचा इशारा पुन्हा एकदा खराब चेंडूचा, मात्र एक धाव मात्र इथे निश्चितच पाहायला मिळते. या एकच धावेनिशी मात्र संघ जाऊन ठेवलाय तब्बल 41च्या घरामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. तर थोड्याच वेळात सावळा आणि दारावे या दोन्ही संघाच्या संघनायकाने इकडे प्रस्थान करायचं आहे. नाणेफेकीचा कौल सावळा ना थोड्याच वेळात होणार आहे. स्पंदन स्पोर्ट्स सावळे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण मंचाकडे प्रस्थान करायचं आहे आणि दारावे संघाचा संघनायक देखील मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. भरणुके सर. तर निश्चितच शेवटचा चेंडू असणार. लगातार 2 चेंडू मध्ये ते खराब टाकले आणि या 2 धाब्याच्या वेळेस संघात धावले 41 धावसंख्येवर. इथे मात्र मोठा फटका चेंडू, स्ट्राईकचा फटका चेंडू मात्र सोने का क्षेत्र पाहायला मिळते. सिंगल इथे पूर्ण केले, डबल मध्ये ते कन्वर्ट केले जात आहे आणि 2 धावामध्ये पूर्ण केले. 3री धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 3ऱ्या धावेच्या मोबदल्यामध्ये फलंदाज मात्र मनोज कोहलीच्या विकेटचा पावलं सूर्यकुमार शेंडूचं पाहायला मिळालं. तर स्टेंडचा भाग आहे. नक्कीच हा शेंडूचा षटकार किंवा चौकार गेला असं यात मात्र काही शंका नाही. आणि या 2 धावेच्या मैत्रीत संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि 44 धावांचं मध्ये ते आव्हान ठेवलंय. ते विठ्ठल रखमाई गणेशपुरी या संघाला. मास्टर कोणाचं? आमच्या रे शिक्षण संस्थेतील एक आदर्श शिक्षक आणि गणिताचे तज्ञ आमचे गुरुवर्य सालुंके सर यांचा स्वागत आणि सत्कार करतात राजेश कारकर आणि त्याचा स्वीकार देखील झालेला आहे. धन्यवाद. चलतो मैदानाकडे. दारावे आणि सावळा संघाचा संघनायक त्वरित मैदानाकडे प्रस्थान करायचंय. स्कोर 44 टू विन, 44 टू विन. बघायचं आहे सामन्याच्या दुसऱ्या सत्रात घेऊन चलतोय. 43 धावा धावफलकावर लावलेल्या महासंघानं आणि 44 धावांचं एक जबरदस्त मोठं आव्हान, एक टार्गेट ठेवलेलं आहे ते गणेशपुरी संघाकडे. सलामीची बिन्नीची जोडी प्रथमेश कोळी आणि अजित कोळी. बघायचं मित्रांनो दैदिप्यमान नेत्रदीपक असं नियोजन. क्रिकेटचा कलगीतुरा, क्रिकेटचं महानाट्य, क्रिकेटचं थैथाट या मैदानावर आपल्याला आजची 4थी रात्र पाहायला मिळतोय. ते आमचे लाडके कार्यसम्राट माजी सरपंच MD खारकर यांच्या अथक प्रयत्नातून घेऊन चलतोय सामन्याकडे. सामन्यामध्ये 44 धावांचं एक माफक आव्हान आहे गणेशपुरी संघाला. कशा प्रकारे गणेशपुरी संघ पेळतोय की या आव्हानाच्या ओझ्याखाली दबतोय ते थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. दरम्यान पहिलं षटक महासंघाकडनं तलघर एंडकडनं घेऊन येतोय अजित. निश्चितच या संघामध्ये आपली बाजू माफ करा समालोचन कक्षाच्या एंडकडनं घेऊन येतोय अजित. या सामन्यामध्ये आपली बाजू जर सरस ठरवायची असेल तर गोलंदाजीची चुणूक, गोलंदाजीची धार, लय आणि लेथ हे पकडावी लागेल ती महासंघाच्या गोलंदाजांना. अन्यथा प्रथमेश सारखा फलंदाज जर आग ओकू लागला तर प्रत्येक चेंडूवर षटकार चौकारांची आतषबाजी करणारा हा फलंदाज काय घडवेल आणि काय बिघडवते ते मात्र महासंघाच्या या गोलंदाजाचं पहिल्याच चेंडूवर ईटकाच्या बाबत पत्तरचं मास्टर. धन्यवाद मास्टर. पहिल्या चेंडूवर आपल्या एकूण धावसंख्येतून 4 धावा वजा करतोय तो प्रथमेश. 4 धावांचा फटका सरळ
पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढतो. प्रथम दुसरा चेंडू जोरकस मारायचा होता. बॅट आणि चेंडू यांचं समीकरण जुळत नाही, जोडगोळ जमत नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूनं दुसऱ्या चेंडूची सांगता होते. थोडंसं दडपण प्रथमेश्वर, थोडंसं दडपण अजितवर. काय होतंय, काय घडतोय, काय बिघडतोय या चेंडूवर बघायचं आहे. पुन्हा बॅग दुसरा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून दणदणाता चव्हा. डीजे धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 4, त्याच्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 4. अशा प्रकारे गोलंदाजीची पिसं उपटताना दिसतोय गणेशपुरी संघाचा हा हरवणारी धडाकेबाज विस्फोटक फलंदाज प्रथमेश कोहली. पुन्हा एकदा चेंडू ऑस्ट्रेलियावरून गुगली पद्धतीने हलकीशी उचली आणि हलकीशी इन कट होणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव जाणारा चेंडू. पहिला चेंडू चौकार, दुसरा निर्धाव, तिसरा चौकार, चौथा निर्धाव. आता काय होतोय, चौकार होतोय की षटकार होतोय ते मात्र पाहायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला. आणि 1 बॉन्स अंपायरचा निर्णय यायचा आहे, प्रेक्षकांनी कळवायचा आहे. आणि 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त. सगळ्यांनीच पाहिलंय की हा षटकार मारलाय, परंतु तो षटकार आहे की चौकार आहे याचीच शहानिशा चालली होती आणि प्रेक्षकांकडून निर्णय आला की हा षटकार आहे. अशा प्रकारे 6 धावांना प्रथमेश. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवर चौकार, चौथा निर्धाव आणि 5व्या चेंडूवर हा युवराजच्या स्टाईलचा षटकार मारतोय. पुन्हा एकदा सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावा येतात. अशा प्रकारे बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, अभी भी मात दे सकती धन्यवाद डीजे मास्टर. धारावा संघाचा संघनायक या आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये हजर आहे. 5 मिनिटं झालीच. सावळे संघाच्या संघनायकाला हा दुसरा कॉल असेल, दुसरा बोलावा असेल. आले का? मग घ्या ना उडवून, घ्या उडवून घ्या. तर सावळा आणि धारावा संघाचे दोन्ही संघनायक आहेत. दरम्यान एका चांगल्या सामन्याची पर्वणी आपल्याला पाहायला मिळणार आहे या सामन्यानंतर. तर दिगंबर सर, प्रत्येक विकेट साठी सायनाथ सालुके वाल साहेबांकडनं विकेट साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय सायनाथ सालुके साहेबांकडनं. हॅलो. त्यानंतर आमचे लाडके दिलीप शेठ पाटील मोरावे यांच्या शुभ हस्ते सावळा आणि धारावे या 2 मातब्बर आणि क्रिकेट जगतातील इतिहासामध्ये अतिशय नामांकित 4 आयोजक 4 वर जबरदस्त असे संघ यांच्यामध्ये पुढची लढत होणाऱ्या दरम्यान दिलीप शेठ पाटील नाणेफेकी करतायत आणि धारावे संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलाय. चालतोय आतील मैदानातील सामन्याकडे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे एकूण 19 धावसंख्या धावफलकावर लागलेला आहे. निश्चितच सालुंके साहेबांकडनं तब्बल विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सायनाथ सालुंके वाल या साहेबांकडनं तब्बल विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस आलंय. यानंतर 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. 17 चेंडू 25 धावांची गरज. निश्चितच जर या गोलंदाजांनी कमबॅक केलं, 1-2 चेंडू निर्धाव टाकले किंवा एखादी विकेट घेतली तर सामन्यामध्ये रंगत चढणार आहे. आणि माझे शब्द खरे ठरतात की काय? प्रथमेश विकेट कोसळतोय, प्रथमेश खेळ संपुष्टात येतोय. एक चांगला मोहरापणा लागतो डीजे मास्टर. मास्टर बघायचं आहे. पहिली विकेट गारत होते गणेशपूर संघाची. ती 19 ना टोटल धावसंख्या
19 ना 19 या धावसंख्या ज्याप्रमाणे सामन्याच्या पूर्वार्धामध्ये 43 धावा काढून 44 धावांचं आव्हान ठेवलंय गणेशपुरी संघाचं. तोच आव्हान पार करत असताना स्वतः कर्णधार प्रथमेश कोहली मात्र बाद होऊन येतोय. वैयक्तिक 18 धावसंख्या 7 चेंडूमध्ये कुठून बघायचा एक चांगला चेंडू सन्मानजनक स्ट्रोक लावतोय लॉंग मिडॉलच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय एक धाव आरामशीर सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावसंख्येने स्कोरगार हलताना दिसतोय. एकूण धावसंख्या धावफलकावर दिसतोय ती 20 2 दशक धावसंख्या धावफलकावर लागतोय. निश्चितच गोलंदाज कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय आणि गणेशपुरी संघाला अडचणीत टाकतोय की काय असं वाटतं. आता मात्र 15 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. पुढे सरसावून स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडूची बॅटची बाहेरची कडा घेतोय. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू कलेक्ट होतोय. धाव संख्या मात्र मिळत नाही. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघायचंय काय घडतोय काय बिघडतोय. दरम्यान चौकार आणि षटकारांची गरज आहे. बघायचं आहे उंचावरून मारलेला फटका झेल होतोय की षटकार आणि 6 धावा डीजे. धन्यवाद तुझे मास्तर. या षटकारानं मात्र खेळाडूचे तर हौसले वाढलेलेच आहेत. मनोबल उंचावर गेलेलेच आहे. परंतु निश्चितच सामन्यातील बरीचशी हवा या षटकारानं काढून टाकलेला. आता मात्र 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. समीकरण थोडं सोपं केलं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेम शॉट डीजे. बघायचं असं वाटलं होतं की प्रथमेश आऊट झाल्यानंतर कुठेतरी गणेशपुरी संघाच्या फलंदाजीला खेळ लागेल. परंतु तसं घडलं नाही. येणारा आणि ज्यानं षटकार मारले त्याचे जर विकेट घेतली तर साईनाथ साळुंखे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान स्कोर होतोय. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. पुन्हा एकदा बर्नोके आणि षटकार हॅट्रिकसाठी अमर म्हात्रे बाबर डोंगरी यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि ऑन हॅट्रिक हा फलंदाज आहे. बघायचं आहे षटकारांचे हॅट्रिक होतोय की नाही. दरम्यान आपणासमोर पूजन बर्नोके. धन्यवाद दिगंबर सर. जिथे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण विचार केला तर 12 धावांची मात्र इथे सरासरी आणि विकेट घेतला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. 12 चेंडू आणि रामनाथ कोळे यांच्याकडनं. इथे मात्र कव्हरच्या टोकावर चेंडू फिरकावून दिला होता. टिप कव्हरच्या क्षेत्राकडे तैनात होत आहे. एकच धाव इथे पाहायला मिळत आहे. या एका धावेशी मात्र संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 33 धावा संख्येवर. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची मात्र इथे सरासरी. 11 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलाय. विनेश कोहली बघायचं काय करतो. या षटकारांची हॅट्रिक लगावतो की नाही. इथे मात्र फुलटास क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आणि मात्र विनेश कोहलीच्या विकेटचं पतन. आणि अमर म्हात्रे यांनी आता मात्र एटीएम खोलं केलंय. जर 2 षटकार जरी मारले तरी सुद्धा 1000 रुपयाचं म्हणजे 1 षटकार कमी केले तरी सुद्धा 1000 बॅक टू बॅक 2 षटकारासाठी अमर म्हात्रे 1000 रुपये. आउट झालेलं आहे. 1000 रुपये सायनाथ सेठ यांच्याकडून. 500 घ्या. देऊन ठेवा. झाला तोच आउट झाला. 500 रुपये आलेले आहेत सायनाथ शेठ यांच्याकडून. तर 2 6 मारले तर अमर म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 ना सायनाथ शेठ. प्रत्येक विकेटसाठी 1000. आता नको गोलंदाज पुन्हा एकदा सजवत आहे राईट मधून विकेट. इथे मात्र बॅटने गाडा घेतोय. चेंडू जाते षट ताळमेच्या दिशेने मात्र तैनात होत आहे. एकच धाव इथे पाहायला मिळतं. या एका धावेदिशी मात्र संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 34 या धावा संख्येवर. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 10 धावांची इथे खेळी करायची आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची मात्र इथे खेळी करायची आहे. गोलंदाज सजवत आहे. जोगेश कोहली असणार आहे. आपल्या षटकारला मात्र 14 चेंडू टाकण्यासाठी. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. रामनाथ कोहली
रामनाथ कोळी साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले. गणेशपुरी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले रामनाथ कोळी साहेबांकडनं. कोणास पण एकदा सज्ज होत आहे. इथे मात्र एक लाईन खेळायचा प्रयत्न केला जातो. इकडे मात्र एक धाव रनआउट जे होते मात्र रनआउटच्या स्वरूपाने मात्रेच्या विकेटचं मात्र इथे पतन होत आहे. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. विकेट साठी मात्र तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. तर निश्चित कुठलीही हॅट्रिक लागावं 1000 रुपयाचं बक्षीस आले अमर मात्रे साहेबांकडनं. गोलंदाज पण एकदा सज्ज होते. सुरेख माहितीचे गोलंदाजे अतिशय लाईन आणि लेंथ मात्र पूर्णपणे जपडून ठेवले फलंदाज अजित कोहली याला. आणि संघाला मात्र धावसंख्या मात्र ऐतिहासिक स्थितीमध्ये 34 धावा घेऊन आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 10 धावांची मात्र ते खेळी करायचे. 7 चेंडू आणि 10 धावा. कोणता संघ जाणार उपांत्य फेरीमध्ये यात मात्र चोराचा असते. मोहागी गणेशपुरी येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची खेळी करायचे. इथे मात्र उलटा स्मिता चेंडू सुरेखा इथे कलेक्शन केला जातं. स्वतःच्या फॉलोअरमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव त्याचा पूर्ण केलाय. मात्र एकच धावावर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. या एका धावेशी मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवले. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 35 या धावा संख्येवर आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 9 धावांची मात्र ते खेळी करायचे. तर अमर म्हात्रे या साहेबांकडे सुवर्ण संधी असणे. षटकारांची हॅट्रिक लागावा, चौकारांची हॅट्रिक लागावा, त्याच्यानंतर विकेटची हॅट्रिक लागावा, निर्धाव चेंडू 3 निर्धाव चेंडूची हॅट्रिक लागावा किंवा 3 निर्धाव व्हाईट चेंडू टाका कशा प्रकारचे सुद्धा हॅट्रिक लागावा. तब्बल 1000 रुपयाचा बक्षीस आलाय. कोणत्याही प्रकारचे हॅट्रिक असू दे मात्र बामण नोकरी साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचा बक्षीस आलाय. व्हाईट सुद्धा जरी 3 टाकले लागतात तरी सुद्धा 1000 रुपयाचा बक्षीस आलाय. निर्धाव चेंडू तरी सुद्धा 3 टाकले तरी सुद्धा 1000 रुपयाचा बक्षीस आलाय. चौकार हॅट्रिक लगावा, षटकार हॅट्रिक लगावा. मात्र इथं ATM खुला केलाय या अमर मात्र साहेबांकडनं. येणारे मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 9 धावांची मात्र ते खेळी करायचे. 5000 रुपये विकेटच्या टीमने तर पुऱ्या कोणच्याकडे 6 चेंडूने 9 धावा. आता मात्र सूर्यकवेचा फाटका चेंडू जाते टिप कव्हरच्या दिशेने मात्र शेत तैनात होत आहे. सिंगलला मध्ये दबावामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला जातोय आणि सुरेख पद्धतीचे रन बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते. 2 फलंदाच्या माध्यमातून फलंदाज मात्र प्रत्येक अजित कोहली आणि प्रतीक कोहली या 2 फलंदाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवलाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना 3 गडी बाद 37 धावसंख्येवर आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची मात्र ते खेळी करायचे. तर सुयश कोहली यांनी जर सामना जिंकवला तर समाधान कोहली यांना तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस आलंय. सुयश कोहली यांनी गोलंदाजाने आपला जर सामना जिंकवला तर समाधान कोहली यांना तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस आलंय. तब्बल इथं पैशांचे लई लुट पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. समीकरण असणारे 5 चेंडू आणि 7 धावांची खेळी करायचं आहे. गोलंदाज सजवत आहे. इथे मात्र आपल्या फटका मध्ये 7 चेंडू जात आहे. वाईटिश लावच्या दिशेने शतशत रन होत आहे. सिंगल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावेशी मात्र आता संघ जाऊन ठेवलाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना 39 धावा संख्येवर आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची खेळी करायची आहे. तर या चेंडूवर जर 2 धावा जर पळून काढल्या तर अमर मात्रे साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आलाय. कशाही प्रकारचे हॅट्रिक लावा, फायट्रिक लावा आणि पैसे कमवा. 2 वेळा फलंदाजाने 2 धावा पूर्ण करून गेल्या. मात्र 3ऱ्या वेळेचा केला तर 1000 रुपयाचं बक्षीस. इथे मात्र चेंडू सूर्यकवेचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. सूर्यकवेचा क्षेत्राच्या पाहायला मिळत आहे. सिंगलला मात्र इथं डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि मात्र इथं हॅट्रिक लगावते फलंदाज अजित कोहली.
लगातार 3 वेळेला 2-2 धावांमध्ये त्या बॉलिंग काढल्यात आणि अमर मात्रे या साहेबांकडे तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. समीकरण आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची मात्र इथे खेळी करायचे. या चेंडूवर जरी सुद्धा 2 धावा जर बॉलिंग काढल्या तरी सुद्धा अमर मात्रे साहेबांकडनं अजून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस पैशाचे लयलुटी पाहायला मिळते. तर या चेंडूवर जर 2 धावा काढल्या तर तरी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस येईल. फलंदाज अजित कोहली याला तर लगातार 2 चेंडूचा निधाव टाकलाय. तर गोलंदाज सुयश कोहलीला सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस. सुरेख पहिला चेंडू आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय. 2 चेंडू आणि 3 धावा जर हा चेंडूचा डॉट टाकला गोलंदाजांना तर तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस जमा झालं अमर मात्रे साहेबांकडनं. 2 चेंडू आणि 3 धावांची मात्र इथे खेळी करायची. 2 चेंडू 3 धावा. कोणता संघ जाणार सेमीफायनलच्या रेस मध्ये मोहा संघ की गणेशपुरी संघ. समीकरण येऊन ठेवले. 2 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला फलंदाज असणे मात्र अजित कोहली. सुरेख पहिला चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्र तिथे पाहायला मिळत आहे आणि एकच धाव मात्र इथं पाहायला मिळत आहे. एका धावेनिशी मात्र संघ जाऊन ठेवलाय तब्बल 42 धावा संख्येवर. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची मात्र खेळी करायची. तर सामना जर बरोबर सुटला तर ज्या संघाने मात्र नाणेफेक जिंकले त्या संघाला मात्र विजयशी घोषित करण्यात येईल. या दोन्ही संघाला मात्र नोंद घ्यायची आहे. समीकरण असताना 1 चेंडू आणि 2 धावांची मात्र इथे खेळी करायची आहे. चौकार मारला तरी 1000, षटकार मारला तरी 2 झाले तरी पाणी 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 2 नाही चौकार षटकार किंवा डॉट 1000. प्रेक्षक कोणी आज जाऊ नये पॅनल्टी. तर प्रेक्षकांना विनंती असणार आहे की मैदानामध्ये कोणीही जायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती असते की मैदानामध्ये कोणीही जायचं नाही. शेवटचा चेंडू असणार आहे आणि जिंकण्यासाठी मात्र निर्णय विजयासाठी मात्र 2 धावांची मात्र इथे खेळी करायची आहे. कुठल्याही संघाचा जर गेला कोण तर त्याला बरं ना बात करण्यात येईल. तर प्रेक्षकांना विनंती येते वारंवार की कोणीही जायचं नाही. कोणत्याही संघाचा जो मोहा संघाचा असो की गणेशपुरी संघाचा असो प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं नाही. शेवटचा चेंडू असणार आहे आणि निर्णय विजयासाठी मात्र 2 धावांची मात्र इथे खेळी करायचे. नाणेफेक कोणती गणेशपुरी पहिले दिले ना 1000 रुपये. ए भाई सांग ना डॉट टाकला तरी 1000, चौकार मारला तरी 1000, छक्का मारला तरी 1000. तर अमर मात्रे साहेबांकडे पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जर निर्धाव चेंडू टाकला तरी सुद्धा 1000 रुपयाचा बक्षीस. चौकार लगावला तरी सुद्धा 1000 रुपयाचा बक्षीस. षटकार लागला तरी 1000 रुपयाचा बक्षीस. काही करा आपण पैसे कमवा अशी मात्र त्या लयलूट पाहायला मिळते आपण अमर मात्रे साहेबांकडनं. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची मात्र खेळी करायची. काय करते काय बिघडते कोणता संघ जाणार सेमीफायनलच्या रेस मध्ये. पेक्षा काही टाळे वाजवायच्या त्या सामन्यासाठी. इथे पंचांचा इशारा पंचाचा इशारा येतोय. पंचाचा इशारा येतोय की डेड बॉल थांबायचंय. पंचाने इशारा केलेला होता आधी. इथे डेड बॉलचा इशारा येतोय. पंच प्रदीप कार्याच्या माध्यमातून इथे डेड बॉल केला जातोय. शेवटचा चेंडू असणार आहे आणि निर्णय विजयासाठी मात्र 2 धावांची इथे खेळी करायची आहे. कोणताच संघ जाणार या सेमीफायनलच्या रेस मध्ये मोहा की गणेशपुरी हे मात्र दबकण्यासारखं असणार आहे. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची मात्र इथे खेळी करायची आहे. षटकार मारा चौकार मारा किंवा निर्धाव चेंडू टाका 2000 रुपयाचं बक्षीस कमा अमर मात्रे साहेबांकडनं. शेवटचा चेंडू सुयश कोहली याने जर सामना जिंकवला तर समाधान कोहली यांच्याकडनं 2000चं बक्षीस आलंय. काही करा आपण पैसे कमा अशी मात्र स्थिती निर्माण झालंय. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची कंपल्सरी. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची मात्र इथं खेळी करायचे. प्रत्येक जात मात्र क्षेत्रशः पुन्हा एकदा वारंवार बदलाव करताना काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जाणार सेमीफायनलच्या रेस मध्ये. शेवटचा चेंडू आणि अशा प्रकारे गणेशपुरी संघ सेमीफायनलच्या रेस मध्ये दाखल होत आहे.
सीमेच्या दाबावर आतमध्ये कोणीही राहायचं नाही प्रेक्षकांना विनंती करतोय आपण सीमारेषेच्या बाहेर राहायचंय सुरेखबाईचा खेळ केला शेवटचा क्षणी मात्र गणेशपुरी संघानं या स्पर्धेतले मात्र सुपर फोर फेरी गाठले आणि संघ नक्कीच गणेश